त्या संध्याकाळी रिसॉर्टजवळ असलेल्या जंगलात दोघं एकत्र फिरायला निघाले. पाऊस नुकताच थांबला होता. झाडांवरून टप टप थेंब पडत होते. थोडंसं चालून दोघं एका झाडाच्या बुंध्याशी थांबले. मीरा शांत होती. तिच्या डोळ्यात एक थरथर अस्वस्थतेची सावली होती. मीरा अनेक दिवसांची शरीर सुखासाठी आतुरलेली होती. तुम्ही ठीक आहात का? अर्जुनने विचारलं. मी ठीक आहे, पण आत काहीतरी हलतंय. एक ओढ, एक आग, ती म्हणाली. अर्जुन तिच्या समोर थांबला. दोघांच्या डोळ्यांतून काही न बोलता संवाद सुरू झाला. मीराने त्याचा हात पकडला घट्ट. माझ्यात एक जागा आहे जी अजूनही कोणी भरलेली नाही. तू भरशील का? ती कुजबुजली. अर्जुन काहीच बोलला नाही. त्याने तिला दोन्ही हातांनी धरलं. झाडाच्या बुंद्याशी ती अलगद टेकली. तिच्या साडीच्या घड्या सरकत गेल्या. तिचं शरीर पावसात चिंब होत होतं आणि आता त्या चिंबपणाचा अर्थ बदलत होता. त्याच्या ओठांनी तिच्या मानेवर ओलसर स्पर्श केला. तिचं अंग थरथरू लागलं. मीरा, मी तुझा आदर करतो, पण आत्ता मी तुझी तहानही भागवतो. त्याचा आवाज खोलवर गडद झाला. त्याच्या हातांनी तिच्या कमरेपासून चोळत वर चढत तिला घट्ट ओढलं. तिचे उरोज त्याच्या छातीत दाबले गेले. जंगलाच्या शांततेत तिच्या श्वासाचा वेग एकटाच घुमत होता. अर्जुनने तिचं ब्लाऊज हळुवारपणे उघडलं आणि तिच्या उरोजांवर ओठ टेकवले. मीराने डोळे मिटून मान मागे टाकली. तिने स्वतःला पूर्णपणे त्याच्यासमोर उघडलं, लज्जेच्या पलीकडे केवळ स्पर्शाच्या मागणीसाठी. त्याने तिला झोपवलं. ओलसर मातीत अंथरलेली चादर नसली तरी त्याच्या स्पर्शाने तिचं शरीर मऊ होत गेलं. अर्जुन आता तिच्या आत शिरला. ती किंचाळली नाही, पण तिच्या ओठांमधून एक हलकी हाक बाहेर पडली. हो अर्जुन, अर्जुन, अजून खोल. त्याच्या प्रत्येक गतीने ती पूर्ण होत होती. तिच्या वासनेची आग त्याच्या प्रेमातून विझत होती आणि परत पेटत होती. अर्जुन जोर जोरात धक्के देत होता तशी मीरा गरम श्वास टाकत होती. त्या भयान जंगलात, झाडांच्या सानिध्यात, वाराच्या कुजबुजांत. त्या रात्री एक विवाहित स्त्री आणि एका नवख्या तरुणाच्या वासनेने फुलून गेली. बऱ्याच दिवसांनी एक राकट शरीर तिला भेटलं होतं आणि त्याच्याकडून मिळालेले शरीर सुख तिने फार आनंदाने अनुभवले आणि तिने जंगलाला साक्ष ठेवलं. या स्टोरीचा पुढील भाग लवकरच आम्ही सादर करू. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.